नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खास टाउन प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी असिस्टंट टाउन प्लॅनर ATP या पोस्टची तयारी करतायत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक खास पुस्तक, एक खास बुक फक्त MCQ असलेलं आणि तेही 4000 पेक्षाही जास्त MCQ असलेलं इन्फिनिटी अकॅडमीच्या पब्लिकेशननी आणलेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांकडे येते कॉपी आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी नक्कीच आत्ताच परचेस करा. ऑनलाईनही तुम्हाला ते अवेलेबल आहे किंवा तुम्ही पुण्याच्या ऑफिसमध्ये येऊन कलेक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये, या बुकमध्ये जे MCQ दिलेले आहेत ते MCQ आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. आपली एक सिरीज असणार आहे युट्यूब वरती आणि या पुस्तकामधले, या बुक मधले आपण MCQ हे सॉल्व्ह करणार आहोत. आता याच्यामध्ये मॅक्सिमम MCQ हे आपण युट्यूब वरती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि राहिलेले MCQ आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या ऍप मध्ये आपण देणार आहोत. म्हणजे नक्कीच तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल. तर आज सुरुवात करूया या युट्यूब सिरीजची. याच्यामध्ये सुरुवात करूया आपण टेक्नॉलॉजी या टॉपिक वरनं. टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला माहिती आहे की करंट अफेअर आणि टेक्नॉलॉजी असे दोन्हीचंही एकत्रीकरण, एक साधारणतः जे क्वेश्चन्स असतात ते बेसिकली रिलेटेड असतात, इंटरलिंक असतात. तर त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. टेक्नॉलॉजीमध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, रिमोट सेन्सिंग असेल, GIS असेल, GPS असेल, टोटल स्टेशन असेल, याच्यावरती आपण MCQ घेणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया. आपला जो टॉपिक आहे तो GIS आणि GPS आपल्या 4000 पुस्तकामधली हे क्वेश्चन्स आहेत. ओके, तर सुरुवात करण्याच्या अगोदर परत एकदा सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही बॅच जॉईन केलेली नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे, तर ऑनलाईन बॅच, आपली नवीन फ्रेश बॅच जी आहे ती 26 नोव्हेंबर पासून सुरू होतीये फक्त 9999 मध्ये. आणि या पर्टिक्युलर ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला जे सेशन्स आहेत ते एक्झाम होईपर्यंत बघता येणार आहे. ओके, अधिक माहितीसाठी आपला जो IVR नंबर आहे 7887811411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा पर्सनली इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक येथे येऊ शकता. चला सुरू करूया. पहिला प्रश्न आपल्या या पर्टिक्युलर बुक मधनं आहे. आता MPSCचा जर क्वेश्चन पेपर पॅटर्न बघितला तर साधारणतः जे करेक्ट, इनकरेक्ट, ओके, एक लिस्ट आहे, असर्शन, रिझन आहे, या टाइपचे क्वेश्चन्स हे जास्त येत असतात. मग अशा वेळेस त्या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला नक्कीच फायदेशीर होतात. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर ट्रू. स्टेटमेंट दिलेले आहेत, याच्यावरती जास्त फोकस न करता जे ट्रू स्टेटमेंट आहे त्याच्यावरती फोकस करायचा, जेणेकरून इथे ट्रू म्हटलं किंवा फॉल्स म्हटलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर काय स्टेटमेंट आहेत बघा. पहिला स्टेटमेंट आहे द रास्टर डेटा मॉडेल द बेसिक बिल्डिंग ब्लॉक इज द इंडिव्हिज्युअल सेल. आता आपल्याला माहिती आहे की GIS मध्ये जो डेटा असतो तो हँडलिंग करताना दोन वेनी तो रिप्रेझेंट करता येतो, एकतर रास्टर किंवा वेक्टर. मग आता सगळ्यात वन बाय वन या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये त्यांनी ट्रू विचारले, तर तुम्ही ते स्टेटमेंट वाचल्यानंतर तुम्हाला जेव्हा रिकॉल झालं, आकलन झालं, त्याच वेळेस तिथे ट्रू किंवा फॉल्स तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स हे द्यायचं असतं. ओके, तर बघा आपण स्टेटमेंट बघूया. इन द रास्टर डेटा मॉडेल द बेसिक बिल्डिंग ब्लॉक इज इंडिव्हिज्युअल सेल, हे पहिलं स्टेटमेंट आहे. इन द वेक्टर डेटा मॉडेल द बेसिक बिल्डिंग ब्लॉक इज इंडिव्हिज्युअल सेल, हे दुसरं स्टेटमेंट आहे. इन द वेक्टर डेटा मॉडेल वेल डिफाइंड बाउंड्रीज आर रिप्रेझेंटेड, तिसरं स्टेटमेंट आहे. आणि इन द वेक्टर डेटा मॉडेल लोकेशन वेल रिप्रेझेंट. 4 स्टेटमेंट्स दिले. आपल्याला ट्रू फॉल्स जर माहिती असेल, तिथे जर आपण ट्रू फॉल्स करत गेलो तर आपल्याला इझिली खाली काय करता येतं, आपल्याला खाली डायरेक्टली आन्सर लिहिता येतं. ओके, तर या टाइपचे जेव्हा क्वेश्चन्स असतात विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस सरळ सरळ त्या पर्टिक्युलर ऑप्शनच्या समोरच तुम्हाला काय करायचं असतं, ट्रू किंवा फॉल्स मेन्शन करायचं असतं. ओके, इथे विचारलेलं आहे त्यांनी ट्रू. जर ट्रू विचारलेलं असेल तर आपल्याला ट्रू स्टेटमेंट इन्स्टंटली आलं पाहिजे. मग याच्यामध्ये लक्षात घ्या की इन द रास्टर डेटा मॉडेल, आता 2 डेटा मॉडेल मी तुम्हाला सांगितलेत. जर तुम्हाला आन्सर येत असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्हाला जे माहिती आहे आन्सर ते क्लिक करायचं आणि नंतरच एक्सप्लेनेशन बघायचं. ओके, तर एक आहे तुमचा रास्टर डेटा, एक आहे तुमचा वेक्टर डेटा. आपल्याला माहिती आहे की टोटल डेटा जो आहे तो स्पॅशियल आणि नॉन स्पॅशियल मध्ये, स्पॅशियल डेटा आणि नॉन स्पॅशियल मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. स्पॅशियल डेटा परत वेक्टर आणि रास्टर मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. तर आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिकली इन द रास्टर डेटा फॉर्मॅट
ओके, रास्टर डेटा फॉर्मॅट मध्ये जर बिल्डिंग ब्लॉक जो आहे, बेसिक फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक जो आहे तो त्यांनी म्हटलेला आहे सेल आहे. आणि डेफिनेटली इट इज अ ट्रू स्टेटमेंट. काय आहे ते? ट्रू स्टेटमेंट आहे. पण तेच जर आपण सेकंड स्टेटमेंट बघितलं इन द वेक्टर डेटा मॉडेल, आता इथे काय असतं की कंप्लीट इमेज इज जस्ट डिस्ट्रीब्युटेड ऑर डिवाइडेड इनटू स्मॉल टीनी एरिया अँड दॅट इज नथिंग बट वी कॅन से दॅट सेल. ओके, तर रास्टर मध्ये सेल फंडामेंटल युनिट असतो आणि इथे काय असतात तर इथे कोऑर्डिनेट्स असतात किंवा बाउंड्रीज डिफाईन केलेले असतात वेक्टर मध्ये. म्हणजे वेक्टर डेटा मॉडेल द बेसिक बिल्डिंग ब्लॉक इज इंडिव्हिज्युअल सेल, तर दॅट इज नॉट अ ट्रू स्टेटमेंट, तर दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. बरोबर आहे. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट काय आहे की वेक्टर डेटा मॉडेल वेल डिफाईन बाउंड्रीज आर प्रेझेंटेड. तर डेफिनेटली स्पेसिफिकली या केसमध्ये जर आपण गेलं तर आताच मी तुम्हाला सांगितलं इथे कोऑर्डिनेट्स असतात, बाउंड्रीज वेल डिफाईन असतात, म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट झालं. आणि चौथं स्टेटमेंट इज द वेक्टर डेटा मॉडेल लोकेशन्स आर वेल रिप्रेझेंटेड, तर डेफिनेटली इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. या स्टेटमेंट वरनं आपल्याला जेव्हा लक्षात येतं की पहिलं ट्रू आहे, थर्ड ट्रू आहे, आपल्याला विचारलेलं आहे ट्रू, तर डेफिनेटली जे काही खाली या ऑप्शन्स वरती आपण आता फोकस नाही केलं तरी चालेल, कारण ते कसंही अरेंज करू शकतात. ते त्या वेळेला त्या आन्सर मध्ये काय दिलेलं आहे याच्यावरती डिपेंड करतं. व्हॉट इज अ प्राइमा फेसा? फर्स्ट यू हॅव टू आयडेंटिफाय दी स्टेटमेंट्स ऍज पर द क्वेश्चन. इथे ट्रू विचारलंय तर पहिला आणि तिसरा आहे, मग जिथे कुठे तो ऑप्शन आहे, फॉर एक्झाम्पल इथे आहे, तर दिस इज अ करेक्ट ऑप्शन. त्याने जर इथे फॉल्स विचारलं असतं, फॉल्स स्टेटमेंट, ओके, तर सेकंड अँड फोर्थ ते आन्सर असतं. म्हणजे कॉन्क्लुजन हे आहे की यू हॅव टू आयडेंटिफाय द ट्रू स्टेटमेंट. अँड व्हॉट आर द ट्रू स्टेटमेंट मी इथे सांगितलं. रास्टर मध्ये सेल फंडामेंटल युनिट असतं. जसं आपण गुगल अर्थ वरती झूम करत गेलो तर आपल्याला दिसतात पिक्सेल चौकोनी चौकोनी, तर दॅट इज अ रास्टर डेटा. आणि वेक्टर डेटा म्हणजे जिथे कोऑर्डिनेट्स असतात, बाउंड्रीज वेल डिफाईन असतात, ओके, आणि स्पेसिफिकली त्या केसमध्ये आपण वेक्टर वापरतो. तर दिस इज नथिंग बट द फर्स्ट क्वेश्चन. ओके, नक्कीच तुम्हाला आलं असेल. ओके, सेकंड क्वेश्चन वरती जाऊया. सेकंड क्वेश्चन, रीड द क्वेश्चन केअरफुली, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अ रिसीव्हर ऍट जीपीएस, that is nothing but the global positioning system. ओके, नवस्टार असेल US ची, नाविक असेल इंडियाची, ग्लोनॉस असेल, बायडूज असेल चायनाची. तर हे तुम्ही टर्म डिफाईन केल्याबरोबर प्रॅक्टिसच्या वेळेस तुम्हाला ऍडिशनल गोष्टी रिकॉल झाल्या पाहिजे. कॅल्क्युलेट द सेल्फ टाइम अँड पोझिशन बेसिंग ऑन द रिसिव्ड डेटा फ्रॉम द डिफरंट. आपल्याला माहिती आहे की जीपीएस मध्ये एक युनिट असतो तुमचा युजर एलिमेंट किंवा कंपोनंट, बरोबर आहे, किंवा सेगमेंट म्हणतो आपण, याला म्हणतो आपण युजर सेगमेंट. दुसरा असतो सॅटेलाइट. तर दिस इज नथिंग बट द सॅटेलाइट विच इज अ स्पेस सेगमेंट. स्पेस सेगमेंट. आणि आपल्याला जे कम्युनिकेशन होत असतं अर्थवरनं, कंट्रोलिंग होत असतं, दिस इज अ कंट्रोल सेगमेंट. कंट्रोल सेगमेंट हे तीन सेगमेंट आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे, या टाइपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. मग इथे काय विचारलं त्यांनी की जो जीपीएस रिसिव्हर आहे, म्हणजे इथे युजर सेगमेंट कडे जो रिसिव्हर आहे, तो जो रिसिव्ह करतो, कॅल्क्युलेशन करतो किंवा पोझिशनिंग चेक करतो, हे याच्यापैकी कशाने करतो? चला पटकन. सॅटेलाइट, बी रेडिओ वेव्ह, सी ऑटोमिक क्लॉक, डी नन ऑफ अबोव. व्हिडिओ पॉज करायचा, तुमचं आन्सर सांगायचं आणि नंतर चेक करायचं. चला पटकन. ओके, लक्षात घ्या, सॅटेलाइट हा कॅल्क्युलेशनचा पार्ट करत नाही. इट इज नथिंग बट द वन मेडिएटर विच प्रोव्हाइड ओनली सिग्नल्स, रेडिओ वेव्स टू कॅल्क्युलेट स्पेसिफिक पर्टिक्युलर वी कॅन से दॅट इन्फॉर्मेशन. रेडिओ वेव्स हे मीडियम झालं, दॅट आर नथिंग बट वी कॅन से दॅट सिग्नल्स in between these three segments. Atomic clock. Atomic clock is a masterpiece. कारण ज्या वेळेस आपण एखादी पोझिशन घेतो किंवा पोझिशन सर्च करतो तर टायमिंग अॅक्युरेसीसाठी तिकडे प्रत्येक सॅटेलाइटला ऑटोमिक क्लॉक लावलेले असतात आणि ते जे आहेत ते स्पेसिफिकली या सगळ्या गोष्टींचं काम करत असतात. ओके, तर दिस नथिंग बट द बेसिक आयडिया रिलेटेड विथ दी पर्टिक्युलर पार्ट. जीपीएसशी संबंधित हा क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. व्हाईल मॅपिंग लँड
यूज अँड लँड कव्हर विच स्केल इज रेकमेंडेड. सर्वेइंगचा ऍडव्हान्स सर्वेइंगचा पार्ट आहे. ज्यांनी स्पेसिफिकली सर्वेइंग मध्ये रिकॉर्डिंग केलेलं असेल त्यांना इझिली जाईल. ऑप्शन ए आहे 1:25,000, बी 1:50,000, सी 1:, actually just correct it, and D, that is nothing but the specific particular, we can say that 1:5. Okay, so this is nothing but the basic idea. चला पटकन व्हिडिओ पॉज करायचा, तुमचा आन्सर सांगायचा आणि व्हेरीफाय करायचं. चला पटकन. Okay, if we going for the land utilization as well as the land cover, we always prefer 1:25,000, that is a standard scale. ओके, आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कुठली पर्टिक्युलर स्केल वापरतात, बिकॉज दिस ऑल्सो रिलेव्हंट विथ द स्कॅनिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्मॅट्स कॅन बी यूज फॉर जीपीएस आउटपुट, सॉरी जीआयएस आउटपुट. जीआयएस परत फुल फॉर्म आला, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, अशी इन्फॉर्मेशन सिस्टीम जी जिओस्पॅशियल डेटा कलेक्ट करण्यापासून प्रेझेंट करते. आणि जसं आपल्याला माहिती आहे की वर्ड फाईल असेल तर .txt जनरेट होते एक्सटेन्शन, तुमची एक्सेल फाईल असेल तर XLS होते, काही पीडीएफ एक्सटेन्शन्स असतात, आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी विचारलेलं आहे की ज्या काही पर्टिक्युलर जीआयएस फाईल्स असतात, या जीएस फाईलचं एक्सटेन्शन काय तयार होतं. व्हिडिओ पॉज करायचा आणि आन्सर शोधायचं. या टाईपचे पर्टिक्युलर क्वेश्चन्स हे आयोगामध्ये विचारू शकतात. पहिलं आहे जेपीईजी फॉर्मॅट. जेपीजी आपल्याला माहिती आहे, जॉईंट फोटोग्राफिक ग्रुप असतो. पोर्टेबल डेटा फाईल्स, पीडीएफ ज्याला म्हणतो आपण. जीआयएफ ही एक आपल्याला अॅनिमेटेड छोटीशी स्मॉल फाईल्स माहिती आहे. आणि HTML हे 4 ऑप्शन्स आहेत. आणि तुम्हाला त्याच्यापैकी जे ऍक्च्युअल आउटपुट साठी जीआयएस ला वापरतात, ओनली 1 and 3 म्हणजे जेपीजी आणि जीआयएफ, 1 and 2 जेपीजी and पीडीएफ, 2 and 3 पीडीएफ and जीआयएफ, नन ऑफ अबो. चला पटकन व्हिडिओ पॉज करायचा आणि तुमचा आन्सर सांगायचं. ओके, आता याच्यामध्ये स्पेसिफिकली लक्षात ठेवा, व्हेरायटी ऑफ फाइल्स आर यूज इन जीआयएस. त्याच्यापैकी जेपीजी हा एक फॉर्मॅट वापरतात, आपल्याला माहिती आहे. आणि जीआयएफ हा सुद्धा एक फॉर्मॅट वापरतात. ओके, नाउ समटाइम TIFF, that is nothing but the information format file, हे सुद्धा वापरतात. ओके, पण तिथे दिलेलं नाही आहे. तर जेपीजी अँड जीआयएफ, that is nothing but the particular formats which are used for JPG output. त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इट इज associated with the main component and that is nothing but the particular, we can say that satellites. Satellites मग रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स असतील, तुमचे जीपीएस सॅटेलाइट्स असतील, जीआयएस साठी यूज होणारे सॅटेलाइट्स असतील. सॅटेलाइट वरती क्वेश्चन येण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात ज्यावेळेस आपण एमपीएससी स्पर्धा परीक्षेबद्दल बोलतो. ओके, काय प्रश्न आहे बघून घ्या. द नॉर्मल अल्टिट्यूड ऑफ जीपीएस सॅटेलाइट. आता याच्यामध्ये हेही लक्षात घ्या, ओके, की जीपीएस बद्दल बोललेत ते. क्वेश्चन याच्यामध्ये चेंज कसा होऊ शकतो, जीपीएसच्या जागी ते रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट विचारू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त काही कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात ते विचारू शकतात. सर्वेसाठी काही सॅटेलाइट्स आहेत. तर कुठलाही पर्टिक्युलर क्वेश्चन ते याच्यावरती चेंज करू शकतात. आणि या केसमध्ये ऑप्शन त्यांनी दिलेला आहे 16,000 अराउंड, 20,000, 24,000 आणि त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक किलोमीटर दिलेला आहे. मग या केसमध्ये लक्षात घ्या की जीपीएस विचारलेला आहे. व्हिडिओ पॉज करायचा, तुमचा आन्सर द्यायचं. मग याच्यामध्ये 16,000 जे आहे ते कुठल्या ऑर्बिट मध्ये असतं हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. येते लक्षात. मग या केसमध्ये जीपीएस सॅटेलाइट जे आहे, आपल्याला माहिती आहे की जीपीएस सॅटेलाइट हे साधारणतः MEO म्हणजे मीडियम अर्थ ऑर्बिट. ओके, दॅट इज नथिंग बट द स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट. MEO त्या रेंज मध्ये असतो. आणि आपल्याला माहिती आहे एक साधारणतः 20,000 किलोमीटरची जी रेंज असते, 10 to 20,000 किलोमीटर, दॅट कम्स अंडर मीडियम अर्थ ऑर्बिट.
आणि त्या ऑर्बिटमध्ये जो सॅटेलाइट असतो तो तुमचे जीपीएस सॅटेलाइट असतो. करेक्ट आन्सर इज नथिंग बट द 20. मग तुम्ही म्हणाल की सर LEO काय भानगड आहे याच्यामध्ये, तर लो अर्थ ऑर्बिट. L इंडिकेट्स लो, आणि हे जे आहे एक साधारणतः 700 किलोमीटर ते 1500 किलोमीटर पर्यंत ही रेंज तुमची असणार. अपार्ट फ्रॉम दॅट HEO हाय अर्थ ऑर्बिट. हाय अर्थ ऑर्बिट जे आहे 36,000 प्लस किलोमीटर वरती हे ऑर्बिट्स असतात. कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत ते इकडे असतात. ओके, so this is nothing but the basic idea. What is the answer? GPS satellite lies in this particular MEO आणि किलोमीटर सुद्धा दिलेलं आहे. मग असंही होऊ शकतं की तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे विचारलेलं आहे ते ऑप्शन मध्ये ते असंही देऊ शकतात. ऑप्शन ए LEO म्हणू शकतात, ऑप्शन बी MEO म्हणू शकतात, ऑप्शन सी HEO म्हणू शकतात आणि डी ऑल ऑफ. तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला आन्सर करेक्ट करता आलं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. विच अमॉंग द फॉलोइंग कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज अन ऍप्लिकेशन ऑफ सुडो रेंजिंग. ओके, सुडो रेंजिंग. मग या केसमध्ये स्पेसिफिकली आपण जे कम्युनिकेशन करतो, ओके, ते कम्युनिकेशन कुठल्या कोडिंग मध्ये होतं त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. आणि ऑप्शन्स काय आहेत बघा. कॉम्प्युटेशन ऑफ डिस्टन्स बिटवीन सॅटेलाइट अँड युजर, कॉम्प्युटेशन ऑफ डिस्टन्स बिटवीन जीपीएस अँटेना अँड सॅटेलाइट, कॉम्प्युटेशन ऑफ डिस्टन्स बिटवीन जीपीएस अँटेना अँड युजर, कॉम्प्युटेशन ऑफ डिस्टन्स बिटवीन सॅटेलाइट अँड ऑब्जेक्ट. आता बघा, आपण जर स्पेसिफिकली कशाशी संबंधित क्वेश्चन आहे हा, स्पेसिफिक पर्टिक्युलर कम्युनिकेशनशी रिलेटेड, म्हणजे जे कम्युनिकेशन होतं तुमचा रिसिव्हर एंड असेल, सॅटेलाइट असेल आणि तुमचा अँटेना असेल. ओके, या तिघांमध्ये. मग जीपीएस अँटेना हा झाला तुमचा जीपीएस अँटेना, हे सॅटेलाइट झाला तुमचा जो स्पेस आहे, आणि हे तुम्ही झालात. तर क्वेश्चन काय आहे की सुडो रेंजिंग जे आहे, ऍप्लिकेशन ऑफ सुडो रेंजिंग ते कुठे होतं हे त्यांनी विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की जे कोडिंग कम्युनिकेशन होतं ते सुडो कोडिंग मध्ये होतं. मग अशा वेळेस तुम्हाला स्पेसिफिकली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. व्हिडिओ पॉज करायचा आणि तुमचा आन्सर इथे मार्क करायचं, त्यानंतर आपण एक्सप्लेन करूया. ओके, ठीक आहे. तो डेफिनेटली कंट्रोल एलिमेंट इज अ मेन एलिमेंट, आणि कंट्रोल एलिमेंट हा कम्युनिकेशन मध्ये प्रत्येक वेळेस कंटिन्युएशन कम्युनिकेशन मध्ये कोणासोबत असतो, तर तो असतो सॅटेलाइट सोबत. म्हणजे हे जे कम्युनिकेशन आहे हे महत्वाचं कम्युनिकेशन आहे जिथे सुडो रेंजिंग हे होत असतं. तो सुडो रेंजिंग इज नथिंग बट द पार्ट अँड पार्सल ऑफ सॅटेलाइट अँड वी कॅन से दॅट जीपीएस अँटेना. मग हेच आहे कॉम्प्युटेशन ऑफ डिस्टन्स बिटवीन जीपीएस अँटेना अँड सॅटेलाइट. तर दिस इज नथिंग बट द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द बेस लाईन इन केस ऑफ शॉर्ट बेस लाईन मेथड ऑफ जीपीएस सर्वेइंग. जीपीएसचं अप्लिकेशन आहे स्पेशली सर्वेइंग मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला माहिती असलं पाहिजे की पर्टिक्युलर शॉर्ट बेस लाईन. आता शॉर्ट बेस लाईन त्यांनी इथे डिफाईन केलेलं आहे, बट शॉर्ट बेस लाईन इज जस्ट कम्युनिकेटेड इन सर्वेइंग इज less than 50 kilometer, greater than 50 kilometer, less than 2 kilometer, greater than 100 kilometer. तर ऍडव्हान्स सर्वेइंग मध्ये तुम्ही हे स्टडी केलेलं असेल, आपल्याला माहिती असतं बेसिकली कशा पद्धतीने त्याच्यामध्ये स्केल किंवा पर्टिक्युलर जे मेथडॉलॉजी आहे ती वापरतात. ओके, तर याच्यामध्ये लक्षात घ्या की लेस दॅन 50 किलोमीटर इज नथिंग बट द करेक्ट वी कॅन से दॅट शॉर्ट बेसलाईन अप्लिकेशन. ओके, म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट एक क्वेश्चन बघा, जीआयएस जीपीएस वरती साधारणतः मागच्या वेळेस करंट अफेअर आणि जीआयएस जीपीएस किंवा टेक्नॉलॉजी मिळून 4 क्वेश्चन्स आले होते. हे क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. थॉट प्रोसेस आपल्याला तशी चेंज करायची आहे जेणेकरून आपल्याला कमीत कमी ज्याला म्हणतो कंटेंट मध्ये हे क्वेश्चन सापडले पाहिजे. कारण जीआयएस स्टडी करायला गेलो तर खूप वास्ट सिलेबस आहे किंवा एरिया आहे. जीपीएसचंही तसंच आहे, रिमोट सेन्सिंगचंही तसंच आहे, पण याच्यामध्ये कमीत कमी कंटेंट मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचे तर क्वालिटी क्वेश्चन. Which of the following will be the affect the accuracy of the GPS
पोझिशनिंग. जीपीएस मध्ये जे ज्याला म्हणतो अॅक्युरेसी आहे ती कशामुळे हॅम्पर होते. ओके, ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, रिसिव्हर स्टेशन, स्ट्रेंथ ऑफ द सिग्नल, ॲटॉमिक क्लॉक. आता वेगवेगळे स्पेसिफिक डिफाईन आहे बघा, त्याच्यामुळे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल की अॅक्युरेसी कशामुळे हॅम्पर होऊ शकते. ओके, तर दिस इज नथिंग बट द बेसिक आयडिया ऍज फार ऍज दी पर्टिक्युलर जीपीएस पोझिशनिंग इज कन्सर्न अँड इट्स अॅक्युरेसी इज कन्सर्न. ओके, तर हा एक क्वेश्चन बघा, चेक करा, जस्ट गो थ्रू दॅट पर्टिक्युलर पार्ट. तर दिस इज ऍडिशनल क्वेश्चन, याचा आन्सर मी सांगणार नाही, तुम्हाला सर्च करायचं आहे. का? कारण स्पेसिफिकली एखादा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जर तुम्हाला दिला तर तुम्ही त्याच्यावरती काम करणार, नाहीतर मी इथे टिक मार्क करत गेलो की तुम्ही स्पेसिफिकली तो स्किप करून टाकणार. हा, याचं उत्तर आपल्याकडे आहे, चेक करा. व्हॉट इज द पर्टिक्युलर पार्ट ऑफ दिस वी कॅन से दॅट टेक्नॉलॉजी. आता या केसमध्ये इथे लक्ष द्या की कुठले कुठले गॅजेट्स किंवा कंपोनंट्स किंवा पार्ट्स दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी, कारण आपल्याला माहिती आहे की एखादं सिग्नल जर आपण रिसीव्ह करत असेल मोबाईलमध्ये, बघा काय काय पॉइंट्स हॅम्पर करतात, तर त्याच्यावरनं करायचंय. जस्ट वर्क ऑन दिस वन. ओके, आणि कमेंट मध्ये याचा आन्सर लिहायला विसरू नका. ओके, जीआयएस स्टँड फॉर, एकदम सोपा क्वेश्चन, याचा आन्सर हे तुम्हाला येईल. पण ज्यावेळेस अशा प्रकारचे सोपे क्वेश्चन्स येतात तेव्हा तुम्हाला समजून जायला पाहिजे की आयोगाने काहीतरी याच्यामध्ये एखादी ट्रिक वापरली आहे किंवा कॉम्प्लिकेशन्स तिथे दिलेलं आहे, आणि तुम्ही ऑप्शन बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, जेनरिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन शेअरिंग. आता बघा इथे बेसिकली एकदम शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन 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 बरोबर दिले, 3 ठिकाणी सिस्टीम दिले, एका ठिकाणी शेअरिंग टाकलंय. जिओग्राफिक, जेनरिक, जिओलॉजिकल, जिओग्राफिक. सोपा क्वेश्चन आहे, पण कशामुळे दिला आहे किंवा कशामुळे देऊ शकतात ते, कारण ज्या वेळेस आपण त्या मेंटॅलिटीमध्ये त्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये असतो, त्या हॉलमध्ये असतो, ते प्रेशर हँडल करत असतो, अशा वेळेला छोट्या छोट्या मिस्टेक सुद्धा होऊ शकतात. बऱ्याचदा असं होऊ शकतं की आपण सुरुवातीलाच इथून वाचणं सुरू केलं, बऱ्याचदा आपण स्कॅन करतो कम्प्लीट, आणि मग एखादा ऑप्शन जिओग्राफिक इन्फॉर्मेशन यस दिसला आपल्याला, टिक मार्क केलं, तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर लक्षात घ्या, एकदम शॉर्ट मध्ये जरी क्वेश्चन वाटत असेल तरी हा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. मग हा बेंचमार्क क्वेश्चन झाला. मग जीआयएस चा फुल फॉर्म काय, जीपीएस चा फुल फॉर्म काय, त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये काही अब्रिव्हिएशन दिलेले आहेत का, काही एक्सटेन्शन मध्ये अब्रिव्हिएशन दिले आहेत का, हे सगळेच काय करावं लागणार आहे, तुम्हाला चेक करावं लागणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following statements is true about the capabilities of GIS? GIS, Geographical Information System. ओके, तर GIS शी संबंधित कुठल्या, त्याच्या कॅपेबिलिटीशी संबंधित कुठले ट्रू स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, डेटा कॅप्चर अँड प्रिपरेशन. ओके, डेटा कॅप्चर, अक्वायर आणि प्रिपरेशन. डेटा मॅनेजमेंट इन्क्लुडिंग स्टोरेज अँड मेंटेनन्स. डेटा मॅनिप्युलेशन अँड अनालिसिस. डेटा प्रेझेंटेशन. आता इथे 5वे ऑप्शन दिलेला आहे. हा क्वेश्चन आपण स्पेसिफिकली त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटच्या आयबीपीएस टाईपच्या एक्झाम मधनं घेतलाय, म्हणून 5 ऑप्शन्स आलेत. पण याच्यामध्ये लक्षात ठेवा की तुमची जी जीआयएस सिस्टीम असते ती एखादा डेटा अक्वायर करते, म्हणजे घेते, त्याच्यावरती काम करते, बरोबर आहे, त्या डेटाला प्रॉपर मॅनेज करते, म्हणजे अरेंज करते, त्या डेटाला स्टोअर करते, अल्टर करते, त्याचा मेंटेनन्स स्पेसिफिकली पार्ट करते, त्याच्यामध्ये जे काही करेक्शन्स असतील मॅनिप्युलेशन करून त्याचा अनालिसिस करून प्रिडिक्शन साठी तो यूज होतो, आणि त्यानंतर तो युजर साठी रिप्रेझेंट किंवा प्रेझेंट होतो. तर हे सगळं बरोबर आहे. तो दिस इज ऑल ऑफ. तुम्हाला सर असं कसं 4-5 ऑप्शन कुठून आलेत, तर हा एक सॅम्पल क्वेश्चन होता. डेफिनेटली याच्यापैकी हा एक ऑप्शन जरी गेला तरी तुमचं हे ऑप्शन तिथे करेक्ट आहे. ओके, हु वॉज द इन्व्हेंटर ऑफ जीपीएस, या टाईपचे क्वेश्चन्स येतात.
ओके, जीपीएसचं इन्व्हेंटर माहिती पाहिजे, मग आपल्याला जीआयएसचं पाहिजे, रिमोट सेन्सिंगचं पाहिजे, ड्रोन टेक्नॉलॉजीचं पाहिजे, ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये भारतामध्ये पहिल्यांदा ड्रोन टेक्नॉलॉजीने कुठला फोटो घेतला हे पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर ते जे आहे ते स्पेसिफिकली सर्च करायचं. हे सगळे क्वेश्चन्स आपल्या 4000 बुक मधले आहेत. त्याच्यामधले सॅम्पल क्वेश्चन्स काही घेतोय आणि बाकी सगळे क्वेश्चन्स आपल्या ऍप मध्ये मिळणार आहे. काय क्वेश्चन आहे, हु वॉज द इन्व्हेंटर ऑफ जीपीएस. आता बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की एकदम सोपा प्रश्न आहे, गुगल केलं की सर्च मारलं की मिळून जाईल, पण इथे बघा, रॉजर एल इस्टन, रॉजर एम इस्टन, रॉजर डी, रॉजर एन, म्हणजे सगळं हे बरोबर आहे. इथे एवढ्या कॉम्प्लिकेशन्स लेवलला क्वेश्चन येण्याचे, ह्या टाईपच्या क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. तरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो पहिला आहे ज्याच्या वडिलांचं नाव यल पासून सुरू होतं, तर रॉजर यल इज नथिंग बट द इन्व्हेंटर ऑफ जीपीएस. कुठल्या कंट्रीमध्ये आहे, काय आहे, हिस्ट्री काय आहे ते तुम्हाला स्पेसिफिकली रिकॉलिंग होईल. नेक्स्ट, फुल फॉर्मचे क्वेश्चन त्याचे कमी येतात, पण तरीही त्यामध्ये सगळे फुल फॉर्म्स आपल्याला माहिती असले पाहिजे, कारण तुमच्या ऑप्शन मध्ये ते येऊ शकतात. 9 स्टार फुल फॉर्म. आता 9 स्टार काय आहे, मुळात युएस च जीपीएस सिस्टीम आहे, बरोबर आहे. 1970s मध्ये सुरुवात झाली त्याची. ओके, 83 मध्ये 95% ते अलो केलं. 96 मध्ये बिल क्लिंटननी ते 100% अलो केलं आणि तो फ्लो वाढत गेला. मग 9 स्टार काय आहे, तर नेव्हिगेशन सिस्टीम विथ टाइम अँड रेंजिंग. इथे बघा, आता इथे रेंजिंग सगळीकडे आहे, इथे रनिंग केलंय त्यांनी. ओके, इथं टीम केलंय, टाइम केलंय, टाइम केलंय, टाइम केलंय. ओके, तर हा टीम गेला इथला, हा रनिंग गेला, म्हणजे या दोन पैकीच असतं. तर नेव्हिगेशन सिस्टीम, नेव्हिगेशन सपोर्ट, एक एक टर्म चेंज केली की तुमचा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड होतो. आणि बघा, हा सोपाच क्वेश्चन असतो या प्रकारचे फुल फॉर्म वाले, पण थोडे थोडे जर त्यांनी चेंजेस दिले तर बऱ्याचदा जर स्कॅनिंग मध्ये, फास्ट स्कॅनिंग मध्ये, त्या ऍटमॉस्फिअर मध्ये जर काही सिली मिस्टेक झाल्या तर हे अशा प्रकारच्या क्वेश्चन मध्ये होऊ शकतात. तर नेव्हिगेशन सिस्टीम विथ टाइम अँड रेंजिंग, इकडे जायचंच नाही, यालाच लिहायचं, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके, 26 तारखेपासून बॅच सुरू होतीये, फक्त 9999 मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग ऍप्स GIS, मेंटेनिंग जिओस्पॅशियल डेटा, डेटा शेअरिंग, ॲक्युरेट डेटा इन्फॉर्मेशन, प्रेझेन्स ऑफ डेटा रिट्रायवल सर्व्हिस. व्हिडिओ पॉज करायचा, तुमचा आन्सर लिहायचं कमेंट सेक्शन मध्ये आणि नंतर कंटिन्यू करायचा. विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स अ बेनिफिट ऑफ GIS. GIS चं बेनिफिट इंडिकेट कोण करतं. आता डेटा शेअर होत नाही GIS मध्ये, हे लक्षात घ्या, बरोबर आहे. या प्रकारचे जर क्वेश्चन तुम्ही बघत गेले तर तुम्हाला इझिली आयडिया येईल की ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल. ओके, डेटा शेअरिंग होत नाही. ॲक्युरेट डेटा इन्फॉर्मेशनचे चान्सेसही कधी कधी नसू शकतात, कारण आपल्याला माहिती आहे की GIS मध्ये, जसं जीपीएस मध्ये ॲक्युरेसी ही 95% वगैरे मिळते बऱ्याचदा. त्याच्यामध्ये जर तुम्ही टाइम वाईज गेला जीपीएस मध्ये तर 20 नॅनो सेकंड आणि साधारणतः 50 मीटर ही एरर आपण कन्सिडर करतो ज्या वेळेस आपण भारताच्या नाविक बद्दल बोलतोय. नेव्हिगेशन ओके विथ इंडियन कॉन्स्टेलेशन, आपल्याला माहिती आहे जीपीएस भारताचं. ओके, तर इथे लक्षात घ्या, एरर ॲक्युरेसी ही 100% ॲक्युरेसी मिळण्याचे तसे चान्सेस नसतात, त्याच्यामुळे हे सुद्धा फॉल्स स्टेटमेंट आहे, हे फॉल्स आहे. प्रेझेन्स ऑफ डेटा रिट्रायवल सर्व्हिस, अगेन इट इज नॉट असोसिएटेड विथ benefit of GIS. So definitely maintaining geospatial data, that is a main important task. ओके, या टाइपचे क्वेश्चन्स परत आयोगाला आवडतात, जिथे खूप सारे ऑप्शन्स दिलेले असतात आणि सिक्वेन्स लावायला सांगतात. ते सिक्वेन्स ऑफ GIS ऍक्टिव्हिटीज. आता GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम. डेटा घेणे, त्याला सॉर्ट आउट करणे, त्याची ऑथेंटिसिटी चेक करणे, व्हेरीफाय करणे, त्यानंतर मॉडिफाय, मॅनिप्युलेट करणे, त्याच्यावरनं अनालिसिस करणे आणि त्यानंतर युजरच्या रिक्वायरमेंट पर्यंत सारखं किंवा ऍज पर युजर रिक्वायरमेंट प्रेझेंट करणे, हा फ्लो आहे. मग इथे स्पॅशियल अँड ऍट्रिब्यूट डेटा लिंकेज, स्पॅशियल डेटा इनपुट. बघा, इनपुट, इनपुट म्हणजे सगळ्यात पहिलं असलं पाहिजे, तर 2 नंबर इनपुट आहे, अशा वेळेस इथे चेक करायचं. तर
इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे त्यांनी ते आयडेंटिफाय केलं की मुलं एका पर्टिक्युलर याच्यावरनं ओळखू शकतात. जर एकाच ठिकाणी 2 असतं तर डायरेक्टली लिहिता आलं असतं आपल्याला. त्यानंतर तिसरं काय, स्पेशल अनालिसिस, एंटरिंग ऑफ द ऍट्रिब्यूट डेटा, डेटा व्हेरिफिकेशन अँड एडिटिंग. हा जर फ्लो बघायचा झाला तर इनपुट पासून सुरुवात व्हायला पाहिजे, कारण डेटा जो आहे तो तुमचा इनपुटच हा मेन महत्वाचा पार्ट असतो. ओके. त्यानंतर काय आहे, तर त्यानंतर एंटरिंग ऑफ द ऍट्रिब्यूट डेटा, कारण डेटा एंट्री झाली पाहिजे, म्हणजे हे 2 नंबर आला पाहिजे. मग बरोबर आहे. तर 2 नंतर 4, आता 2 नंतर 4 कुठे आहे, एकाच ठिकाणी आहे, तर याच्यावर नाही तुम्हाला डायरेक्ट आन्सर काढता येतं, वेळ वाचू शकतो तुमचा, पण तरीही कन्फर्मेशन साठी बाकीच्याही गोष्टी चेक करून घ्यायच्या. ओके. तर डेफिनेटली हिअर फर्स्ट इज अ स्पेशल डेटा इनपुट, सेकंड इज नथिंग बट द एंटरिंग ऑफ द ऍट्रिब्यूट डेटा, हे झालं तुमचं 2 नंबर. त्यानंतर डेटा व्हेरिफिकेशन, कारण व्हॅलिडेशन चेक करतो आपण, 3 नंबर. ओके. आणि त्यानंतर स्पेशल अँड ऍट्रिब्यूट डेटा लिंकेज, दिस इज अ 4 नंबर. आणि त्यानंतर पर्टिक्युलर अनालिसिस, तर दिस इज नथिंग बट द फ्लो. याच्यानुसार जर बघायला गेलं तर आपल्याला चेक करता आलं पाहिजे. 2, 4, 5. 2, 4, 5 कुठे आहे, येस, हिअर इट इज. दिस इज अ करेक्ट आन्सर. या टाइपच्या मेथोडॉलॉजी तुम्ही वापरू शकता. प्रत्येकाचे फ्लो, जीआयएस मधल्या स्टेप्स, जीपीएस मधल्या स्टेप्स, रिमोट सेन्सिंगच्या स्टेप्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ओके. शेवटच्या प्रश्नावरती आलोय आता आपण. प्रश्न नीट वाचा, व्हिडिओ पॉज करा, तुमचा ऑप्शन कमेंट मध्ये टाका आणि बरोबर आहे की नाही चेक करा. 26 नोव्हेंबर पासून आपली ऑनलाईन फक्त बॅच, नवीन बॅच सुरू होतीये. तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आमचा IVR नंबर 788 781 1411 याच्यावरती कॉल करू शकता. दी डिग्रेडेशन इन द क्वालिटी ऑफ जीपीएस, डिग्रेडेशन म्हणजे अॅक्युरेसी जी होती, ओके, जी क्वालिटी मध्ये पर्टिक्युलर आपण कंपन्सेट करायचो ते काढून टाकली, म्हणजे 100% अॅक्युरेसी म्हणत आहेत ते, किंवा परफेक्ट सगळा डेटा कुठलंच लपून न ठेवता. कारण 2 प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहेत जीपीएस GIS चे. एक आहे सिव्हिक म्हणजे जे पब्लिक साठी, आणि एक आहे रेस्ट्रिक्टेड म्हणजे जे फक्त मिलिटरी ऍप्लिकेशन साठी आहे. तर क्वालिटी जीपीएस डिग्रेडेशन गव्हर्नमेंट ऑफ US डिस्कंटिन्यूड बाय हुम, कुणी ते काढलं, तर मी तुम्हाला मग सांगितलं साधारणतः 1973 पासून हा कार्यक्रम सुरू झाला. 1957 ला स्पुटनिक हा जो पहिला ग्रह किंवा ज्याला म्हणतो सॅटेलाइट आपण लॉन्च केला, त्यावेळेस माहिती पडलं की काही होऊ शकतं. 70s मध्ये जीपीएस US मध्ये स्टार्ट झालं. 1983 मध्ये रोनाल्ड रीगन यांनी काय केलं, 95% अॅक्युरेसीनी डेटा अलो केला किंवा जीपीएस अलो केलं जनरल पब्लिक साठी, आणि हे जे होतं 95% होतं. पण त्यानंतर जे बिल क्लिंटन होते त्यांनी 1996 ला बिल क्लिंटन यांनी मात्र काय केलं, हे 95% डिग्रेडेशन काढून टाकलं. आहे का इथे कुठे नाव, गेटिंग, पार्किन्सन, विंटरबर्ग, बिल क्लिंटन, यस, तो करेक्ट. येथे लक्षात हिस्ट्री आली तर त्याच्यावरून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे 4000चं बुक आहे त्या बुक मधले हे क्वेश्चन आहेत. आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स युट्यूबच्या सिरीजच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांसाठी युट्यूब वरती घेणार आहोत, आणि मॅक्सिमम MCQ जे सॉल्व्ह करणार आहोत त्याच्यातले, त्या बुक मधले, ते आपण आपल्या ऍप मध्ये करणार आहोत. ते ऍप नक्की डाउनलोड करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या मित्राला नक्की हा शेअर करा. थँक्यू सो मच.